रिसेंटलीच माझी आता एक केस झालेली आहे. तर नांदेडमध्ये ती व्यक्ती राहत होती, तर त्याने हैदराबादमध्ये ट्रीटमेंट घेतली. वय वर्ष 38. त्याचा क्लेम होता 15 लाखाचा. त्याला बिल आलं 19,50,000. त्याच्यामध्ये इन्स्टंट कधी देता डेंग्यू झाला होता, पण त्याला होतं शुगर. त्या शुगरमुळे तिचे मल्टिपल ऑर्गन्स सगळे फेल झाले. तो झाला सिरियस. सुदैवाने तो वाचला, पण ॲट द टाइम ऑफ डिस्चार्ज 19,50,000चं बिल मी स्वतः दिलेलं आहे आणि पॉलिसी घेऊन 4 महिन्यात क्लेम आलेलं आहे. मेडिक्लेम हे तुमचे एक प्रकारचं कवच आहे. कवच आहे. नमस्कार, मी प्रेम प्रकाश. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे न्यूज टापोचा हा स्पेशल शो. हसरत जयपुरी साहब म्हणतात की जिंदगी एक सफर है सुहाना है, या कल क्या होगा किसने जाना. माणसाचं प्रत्येकाचं आयुष्य आत्ताचं धावपळीचं आयुष्य आहे आणि प्रत्येक माणसाला असं वाटतं की आत्ता आपल्या जीवनात जो सुखाचा काळ सुरू आहे तो उद्याही असेल. पण बऱ्याच वेळा असं होतं, आपण जो विचार करतो तो कधीच होत नाही. आता तुम्ही म्हणाल की नेमकं या ओळी सांगण्यामागचा अर्थ काय, तर मित्रांनो आज आपण गप्पा मारणार आहोत की मेडिक्लेम म्हणजे नेमकं काय, आरोग्य विमा म्हणजे नेमकं काय आहे, आरोग्य विमा का गरजेचा आहे, तो केव्हा करायचा असतो आणि करताना नेमकी काय काळजी घ्यायची असेल, या सगळे जे तुमच्या मनातले प्रश्न आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. आणि या शो मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्पेशल स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत रमेश देवसर. सर, मनापासून स्वागत तुमचं. नमस्कार. सरांचा परिचय करून देताना मला आनंद होतोय. सर 1998 पासून या क्षेत्रामध्ये आहेत. त्यासोबतच 15,000 लोकांचा सरांचा क्लायंट बेस आहे. अनेक कुटुंबांसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. प्रत्येकाला आरोग्याच्या बाबतीत तुम्ही जागरूक करतात, त्यांना सूचना देतात वारंवार आणि सगळ्याच लोकांना की नेमकं मेडिक्लेम काय आहे, आरोग्य विमा काय, याची अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत तुम्ही समजावून सांगतात. आणि त्यासोबतच 12-13 देशामध्ये, अगदी म्हणजे सिंगापूर असेल, श्रीलंका असेल, न्यूझीलंड असेल, या प्रत्येक देशांतर्फे तुम्हाला तुमच्या कामासाठी गौरवलेलं आहे. ते पुरस्कार तुमच्या कामाची पावती आहे. आणि त्यासोबतच पॅन इंडिया नंबर 1 मध्येही तुमचं खास ती रँक आहे. त्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन सर. पहिला प्रश्न हा आहे सर की तुमचं तर मनापासून स्वागत आहे, पण तुमच्या प्रवासाबद्दल आम्हाला आणि आमच्या पूर्ण प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. थोडासा तुमचा प्रवास. धन्यवाद. तर माझा प्रवास 1998मध्ये 28 ऑक्टोबर 1998 ही माझ्या इन्शुरन्स क्षेत्रामध्ये मी माझं पदार्पण केलं. जेव्हा पहिलं पाऊल मी ठेवलं आणि त्याच्याबरोबरच इन्शुरन्सची जी आमचा प्रवास जो चालू झाला, जो आजपर्यंत 2024 आज तर ते शेवटी संपत आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा मोलाचा वाटा मी माझ्या वडिलांना, चंद्रकांत दवे यांना देऊ इच्छितो. आज त्यांनी जी मला दिशा दाखवली, जो मला रोड दाखवला, त्याप्रमाणे मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून बरंच त्यांचे आशीर्वाद आणि सगळ्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, वडिलांनी मला फार मोठी दिशा दिली. तर मी वडिलांचा आयुष्यभर ऋणी राहीन, त्याचबरोबर आईचासुद्धा ऋणी राहीन. तर त्याप्रमाणे माझे वडीलसुद्धा इन्शुरन्स एजंट होते आणि माझ्या वडिलांनी 97मध्ये जॉईन केलं, 98मध्ये मी जॉईन केलं. 1 वर्षाचा गॅप होता. वडील आता रिटायर्ड आहेत. त्याच्यानंतर 2011मध्ये मी हेल्थ इन्शुरन्समध्ये आलो. तर 1998मध्ये मी लाईफ इन्शुरन्समध्ये होतो, त्यापासून अजूनही आहे. आणि 2011पासून हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आरोग्य विमा या क्षेत्रामध्ये मी पाऊल ठेवलं. आणि त्यापासूनचा माझा हा प्रवास जवळपास तुम्ही आता मगाशी सांगितल्याप्रमाणेच जवळपास 15,000 लोक आता माझ्याशी जवळपास जोडलेले आहेत. खूप अनेक लोकांच्या माझे जिव्हाळ्याचे संबंध आणि मेन म्हणजे सर्व्हिस पार्ट ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. कसं हे संबंध साहेब असे एका दिवसात होत नाहीत. कसं आहे की येस, याच्यामध्ये कसं असतं की आज आपण लोकांकडनं जातो, प्रीमियम घेतो, चेक घेतो आणि आपण तो भरतो. तर असे अनेक एजंट्स आपल्याला दिसतील. पण मी प्रत्येक ह्या मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की सर्व्हिस हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. तुम्हाला जर आयुष्यात एक परमोच्च शिखर जर गाठायचं असेल तर तुम्हाला सर्व्हिस देणं अतिशय गरजेचं आहे, अनिवार्य आहे. जर तुम्ही सर्व्हिस नाही दिली तर कुठंतरी काहीतरी कमी वाटेल असं आपल्याला मनातल्या मनात वाटेल. आणि सर्व्हिस दिल्यामुळं आणि कसं आहे की एखादा कस्टमर आपल्याला का बोलवतो की त्याला जेव्हा अडचण असेल तेव्हाच तो आपल्याला बोलवतो. आणि ज्यावेळी आपण त्याच्या अडचणीच्या वेळी जर आपण त्याच्याबरोबर नसेल
तर हे आपलं थोडक्यात दुर्दैवच म्हणायचं, असं नाही व्हायला पाहिजे. प्रसंगात आपल्याला त्याच्या पाठीमागे अगदी बरोबर आहे. सध्या मी माझ्या मागच्या पास्टमध्ये जर विचार केला तर माझ्याकडे जेवढे मेडिक्लेम आहेत तर सगळ्यांना सर्व्हिस हा पार्ट काय असतो की मी लोकांना सांगतो की उद्या तुम्हाला जर दवाखान्यामध्ये जायची वेळ आली आणि माझे फोन सुद्धा रात्री 3ला सुद्धा वाजतात, 2ला सुद्धा वाजतात, मी रात्री 3ला 2ला सुद्धा हॉस्पिटलच्या इकडं कस्टमरपर्यंत मी पोहोचलेलो आहे, तिकडे मी त्यांना सर्व्हिस दिलेली आहे. वेळेचं काही बंधन नाही, ऊन असो पाऊस असो काही असो, 24 तास सेवा आहे, 24/7 आहे, काही नाही. इव्हन दो लक्ष्मीपूजन दिवाळी लोक दिवाळी साजरी करत असतात, मी हॉस्पिटलच्या घेरट्या मारत असतो, हे माझ्या कुटुंबाला सुद्धा माहिती आहे. आणि अनेक असे उदाहरण आहेत. म्हणजे ह्याप्रमाणे मी माझ्या कामाचं जे डेव्हलपमेंट केलेले आणि आज इतक्या लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणजे हा जो तुमचा 15,000-12,000 लोकांचा जो क्लायंट बेस आहे, म्हणजे दिवाळी असो, दसरा असो की काही असो, त्यांच्या प्रत्येक प्रसंगामध्ये आपण त्यांच्या सोबत राहिल्यानंतर हे सगळे लोक तयार होतात. अगदी बरोबर. आपण त्यांच्यासोबत कुटुंबाचं नातं तयार होतं. तर सर्व्हिस हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट असतो. कारण की उद्या एखादा हॉस्पिटलमध्ये एखादा माणसाला जर जावं लागलं अचानक, ॲक्सिडेंट असो किंवा काही आजारपणात असो, तर हॉस्पिटलमध्ये सगळ्यात माणूस कुठं खच्ची होतो, सध्याची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या माणसाला आम्ही मनोबल त्याचं आपण उंचावतो मेडिक्लेमच्या माध्यमातून. तर आम्ही तिकडे पहिला सपोर्ट करत असतो. कारण की ट्रीटमेंट करणारे डॉक्टर असतात, बरे करणारे डॉक्टर असतात. माणूस एक बऱ्याच ठिकाणी आम्ही असं बघितलेलं आहे की एखाद्या माणसाला आजार झालेला आहे, समजा घरातला कर्ता पुरुष आहे आणि घरातला कर्ता पुरुष जो ICU मध्ये ऍडमिट आहे, तो मनातल्या मनात बॅक ऑफ द माइंड विचार करत असतो की माझी बायको कुठनं पैसे आणेल, माझी आई कुठनं पैसे आणेल, माझी मुलं कुठनं पैसे, जर त्याचं मेडिक्लेम नसेल तर. बरोबर आहे सर. म्हणजे आपण या सगळ्यांवरती चर्चा करणारच आहोत. बरोबर आहे का नाही? आता मला हा पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा सर, की काही लोक, बरोबर आहे का नाही, म्हणजे बघा एक साधी गोष्ट आहे की आपल्या भारतीय याच्यामध्ये माइंडसेट जो आहे सगळ्यांचाच, अगदी म्हणजे ते शिकलेले असू द्यात किंवा मग अगदी निरक्षरपण असू द्या, की प्रत्येक लोक जे आहेत की सगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात, बरोबर, पण मेडिक्लेम नेमकं का करत नाहीत, आरोग्य विमा का काढत नाही, काय कारण असतील बरं नेमकं? हां, ह्याच्या मागं बऱ्याचशा लोकांचं थॉट प्रोसेस असू शकतो की बाबा आमचे पैसे वाया जातात, हे जातात. पहिली गोष्ट लोकांना मी ह्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगू इच्छितो की लोक काय करतात, FD करतात बँकेमध्ये. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, करायलाच पाहिजे. भविष्यामध्ये आपल्याला गंगाजळी आपली साठलीच पाहिजे. FD करतात, लाईफ इन्शुरन्स करतात, त्याच्यानंतर म्युच्युअल फंड करतात, सोन्यामध्ये गुंतवणूक करतात, जमिनीमध्ये गुंतवणूक करतात, प्लॉटिंगमध्ये गुंतवणूक करतात. या सगळ्या गोष्टीमध्ये गुंतवणूक चांगलीच आहे आणि गरजेची आहे, चांगली आहे. भविष्याचा प्लॅन, भविष्यासाठी आपण हे करणं गरजेचं आहे. पण परंतु ते मेडिक्लेम काही लोक करत नाहीत. काय होतं, त्या इन केस जर त्या एखाद्या कुटुंबाला जर हॉस्पिटलमध्ये जायची वेळ आली, त्या माणसाला जर 5-15 लाखाचा जर खर्च आला, तर ही जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती सगळी ब्रेक करा. कारण की घरचा माणूस आपल्याला पाहिजे असतो, तो घरचा माणूस आपल्याला व्यवस्थित पाहिजे असतो, तो सुखासुखी घरी आलेला ही इच्छा असते. आपण त्या मोहापायी मग त्या घरातला एखादा मुलगा पण असू शकतो, एखाद्याचा नवरा पण असू शकतो, कोणीही असू शकतो, एखादी बायको असू शकते. आपण ते सगळे पैसे, आपल्या आयुष्यभराची जी पुंजी आहे ती सगळी हॉस्पिटलमध्ये आपण ते खर्च करतो, कारण की आपल्याला ती व्यक्ती पाहिजे असते. तर माझं हे सांगणं आहे की मेडिक्लेम हे कवच आहे तुमच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंटचं. तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट जी कमवलेली आहे आणि जर मेडिक्लेम नसेल आणि एखादा कुटुंबाला मोठा खर्च आला, मग FD ब्रेक करा, हे ब्रेक करा, सोनं विका, अमुक विका आणि त्या माणसाकडे हॉस्पिटलमध्ये पैशाची पूर्तता करा आणि तेवढं करून 5-15 लाख रुपये बिल आलं, ते कुटुंब 10 वर्ष मागे गेलं साहेब. आज तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती सगळी तुमची 10 वर्ष तुम्ही मागे गेला, कारण मेडिक्लेम केला नाहीये. तर मेडिक्लेम हे पुन्हा एकदा सांगतो, मेडिक्लेम हे सगळ्या तुमच्या गुंतवणुकीचं कवच आहे. हे पहिलं कवच स्ट्रॉंग करा, त्याच्यानंतर तुम्हाला जे काय करायचं सर मी ते सांगू इच्छितो सर. बरोबर आहे की म्हणजे मेडिक्लेम हे तुमचे एक प्रकारचं कवच आहे. कारण तुम्ही जर अशा प्रसंगातून एखादं जर कुटुंब गेलं तर तुम्ही आर्थिकरित्या तर ढासळताच, पण मानसिकरित्या पण तुमच्या कुटुंबाचं खच्चीकरण होतं. पण जर तुमचा आरोग्य विमा असेल, मेडिक्लेम असेल, तर नक्कीच तुम्हाला एक म्हणजे टेन्शन राहत नाही, तुमचं कुटुंब पण सुखात राहतं आणि तुम्ही पण ती कवच कामाला येतं. पण आता सर जसं तुम्ही सांगितलं की हे आपल्याला एक कवच असतं, पण आता काही लोक जे आहेत तर ती ऑनलाईन हेल्थ पॉलिसी घेतात, तर ती घ्यावी का घेऊ नाही? ऑनलाईन पॉलिसी सध्या जे पॉलिसी बाजार वगैरे हे जे काही सध्या जे ट्रेंड चाललेला आहे आणि ऑनलाईन पॉलिसी जे घेत आहेत, तर मी सांगतो की ऑनलाईन पॉलिसीमध्ये लोक काही कमी पैशाच्या लोभापोटी ते इन्शुरन्स घेतात. मला एक सांगा सर, की एखाद्याने तुमचं ऑनलाईन पॉलिसी घेतली, त्या ऑनलाईन पॉलिसीमध्ये एखाद्याला ॲडमिट व्हायची वेळ आली, बरोबर,
आणि जर हॉस्पिटलनी क्लेम रिजेक्ट केला किंवा क्लेममध्ये क्वेरी आली तर त्या व्यक्तीने कोणाला फोन लावायचा. आता एखादा मला ज्यांनी फोन मला विकली, आम्ही पॉलिसी बाजार घ्या ऑनलाईन पॉलिसी विकू, लक्षात ठेवा ज्यांनी तुम्हाला पॉलिसी विकलेली आहे तो त्यावेळी माणूस तुम्हाला भेटणार नाही. तिकडं हजारो लाखोनी लोक बसलेले असतात, त्यांना एकदा त्यांनी तुमची पॉलिसी विकली तो त्याचा मोकळा. उद्या जर त्यांनी कसा प्लॅन विकलाय, काय विकलाय, तुम्ही सगळं ब्रोशर वाचलंय का, तुम्हाला लक्षात ठेवा पॉलिसी ऑनलाईन घेताना पूर्ण बारकाईनं बघणे गरजेचे आहे. प्रत्येक पॉईंट की कुठल्या सर्जरीला किती कॅपिंग आहे, कुठल्या आजाराला भेटतोय, कुठला आजार भेटत नाही, कुठले हॉस्पिटल्स कव्हर आहेत, कुठले हॉस्पिटल्स कव्हर नाही आहेत. ऑनलाईनमध्ये हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट, ऑनलाईनमध्ये जर तुम्हाला पॉलिसी घेतल्यानंतर जर काय हे आलं, क्वेरी आली किंवा तुमचा क्लेम रिजेक्ट होण्याच्या मार्गावर आला, तुमचा मधला मीडिएटर कोण आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतो. मार्गदर्शक कोण आहे, उद्या मी कोणा जायचं, उद्या समजा तुमचा रिएम्बर्समेंटमध्ये फाईल द्यायची असेल तर रिएम्बर्समेंटमध्ये कशी करायची, हे सगळं काम आपल्याला स्वतःला करावं लागतं. त्यामध्ये खूप मोठ्या अडचणींचा सामना त्या कुटुंबाला करावा लागतं. एकतर ते आजारपणामधून बाहेर आलेले असतात ते त्याचं बघणार किंवा हॉस्पिटलच्या त्या क्वेरीचं उत्तर देत बसणार. माणसं ती फ्रस्ट्रेट होतात का, कारण की किरकोळ 2-3 हजाराच्या लोभापोटी लाखोचे चॅलेंज ते स्वीकारतात अननेसेसरी. ज्याची तुम्हाला मीडिएटरच नाही ना कोणी. सर तुमचा मीडिएटर स्ट्रॉंग पाहिजे. आज आम्ही आहोत, रात्री 3ला उभे आहोत. तुम्ही कधी पण आम्हाला फोन करा, आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहोत. क्वेरी आली आम्ही तुम्हाला गाईड करू की बाबा सर हे पेपर पाहिजेत, ते कंपनीला हे पेपरची आपण पूर्तता करूया. तुमच्या क्लेम रिजेक्ट होतं तर का रिजेक्ट होतोय, जर एखादा क्लेम रिजेक्ट होता रिएम्बर्समेंटसाठी आम्ही त्याची सगळी अख्खी फाईल रेडी करतो, स्कॅन करतो, कंपनीला पाठवतो, तो क्लेम देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तर त्याप्रमाणे मेडिटेट करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मेडिक्लेम इन्शुरन्स अत्यंत महत्त्वाचं का, त्याचं मागं अजून एक मी उदाहरण मगाशी सांगितलेलं आहे, ते राहिलं ते सांगू इच्छितो की एखादा घरातला कर्ता पुरुष जर ॲडमिट असेल आणि त्याला माहिती आहे की माझी मेडिक्लेम नाही आहे, तर तो जास्त त्या टेन्शनमध्ये तो रिकवर व्हायचे चान्सेस त्याचे कमी असतात. कारण की तो टेन्शनमध्ये असतो, तो आयसीयूमध्ये झोपलेला असतो, माझी बायको कुठनं पैसे आणणार, मुलगा कुठनं पैसे आणणार, हे त्यांना फार काळजी असते. तर ते औषधं पाणी त्याची चालू असतं, त्याला तो तेवढा प्रतिसाद, खूप ठिकाणी माणूस फ्रस्ट्रेशनमध्ये जातो आणि याच्या विरुद्ध सांगतो उलट की आज माझा मेडिक्लेम आहे, मस्त माझा मेडिक्लेम पास झालेला आहे, मी रिलॅक्स आहे. लक्षात ठेवा हे खूप उदाहरणं बघितलेली आहेत. तो औषधाला प्रतिसाद लवकर देतो, माणूस झटक्यात घरी जातो, मानसिकरित्या स्ट्रॉंग असतो. येस, लवकर त्याला डिस्चार्ज भेटतो, तो लगेच घरी जातो. हे अनेक उदाहरणं. कसं आहे, माणसं सायकोलॉजीने फार डिस्टर्ब झालेली आहेत. मेडिक्लेमने खूप लोकांना आधार दिलेला आहे. तर या माध्यमातून मी सांगतो ऑनलाईन पॉलिसी घ्यायचं कारण की असं आहे की ऑनलाईन घेते की तुम्ही एवढ्या संकटात सामना करावा लागतो आणि सारथी आहे तोच राहत नाही. एक्झॅक्टली. तर त्याप्रमाणे आपण तो सगळा मीडिएटर सगळा भार उचलत असतो. त्यामुळे तुम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो की ऑनलाईन पॉलिसी न घेता तुम्ही एखादा एजंट आहे त्या कंपनीचा, त्याच्याकडनं तुम्ही पॉलिसी घ्या. बरं, आता सर मला सांगा की पॉलिसी आता समजा घेतली बरोबर, तर ती घेतल्यानंतर किती रकमेची घ्यावी किंवा त्याचप्रमाणे भविष्यात येणाऱ्या काळात जो हॉस्पिटलचा जो खर्च असतो तो किती प्रमाणात असू शकतो, नेमकं काय आहे? चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही. तर ह्याच्यामध्ये पॉलिसी किती रकमेची घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये हॉस्पिटलचा खर्च किती असू शकणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी सांगतो कोविडच्या अगोदर सर तुम्हाला माहिती काय परिस्थिती होती. कोविडच्या अगोदर काही बायपास सर्जरी किंवा काही ब्रेन सर्जरी यांची जी कॉस्ट होती त्या कॉस्टच्या जवळपास आता कोविडनंतर आणि जवळपास आत्ता या 4-5 वर्षामध्ये हॉस्पिटलायझेशनचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे आणि साहजिक असतं असं वाढणारच. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली, पेट्रोल वाढत चाललं, प्रत्येक भाजीपाला वाढत चालला आहे, किराणा माल वाढत चालला, लाईट बिल वाढत चाललं, लोकांचे पगार वाढत चाललेत. त्याप्रमाणे हॉस्पिटलायझेशनमध्ये वाढ ती होणारच. कारण की आज तुम्ही जर 10 वर्षापूर्वीची जी गोष्ट आहे ती गोष्टचं आताचं कम्पेअर करत ते पॉसिबलच नाही. धावपळीचं युग झालं पूर्णपणे, खानपान बदललेलं गेलं. करेक्ट. तर कितीची पॉलिसी घ्यावी, तर सध्याच्या काळामध्ये मी तर लोकांना सांगतो मी जास्तीत जास्त रकमेची पॉलिसी घ्या. सध्या पुण्यामध्ये सध्या मेट्रो सिटीच्या ह्याच्यामध्ये हॉस्पिटलायझेशनचे खर्च लोकांच्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत. तर मी लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही जास्त रकमेची पॉलिसी घ्या मॅक्झिमम, की उद्या 10, 15, 20 लाखाच्या पुढच्या लोकांचा तो विचार करा. आता आधी 3 लाख, 5 लाख, 7 लाखाचे दिवस राहिलेले नाही आहेत. तर मी तेच सांगू शकतो 15, 20, 25, 30 लाखाच्या पुढची पॉलिसी घ्या. बिझनेस अँगलही सांगत नाही की परिस्थितीच तशी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रचंड त्या पीक लेवलला ते सगळे रेट जातील आणि तेव्हा आपली ही पॉलिसी त्यावेळी काहीच कामाची राहणार नाही. तर पॉलिसी मॅक्झिमम रकमेची घ्या. आणि दुसरी गोष्ट, आज एखाद्याची पॉलिसी 10 लाखाची आहे आणि उद्या जर त्या माणसाला कॅन्सर झाला
किंवा पॅरालिसिस झाला किंवा कुठलाही क्रिटिकल इलनेस त्याला झाला, आजार झाला, तर लक्षात ठेवा त्याला पॉलिसी परत कधी वाढवता येणार नाही. कंपनी त्याच्यावर विचार करेल वाढवायची का नाही वाढवायची. मी त्याची केस टू केस बघून गंभीर क्रिटिकल आजार झालेला असेल तर कुठलीही कंपनी रिस्क घेणार. सुरुवातीला जर तुमचा तो प्लॅन जर छोटा असेल आणि त्यामध्ये जर तुमच्या ह्या आता तुम्ही जे क्रिटिकल इलनेस जर मोठा आजार झाला तर ती पॉलिसी वाढव कदाचित तुम्हाला जवळपास 99% ती पॉलिसी कंपनी वाढवून देत नाही. सुरुवातीला असेल तर मग ती तुम्हाला सुरुवातीला असेल तर ती कंटिन्यू राहणार. मग घेतानाच पॉलिसी विचार करा. कंपनी विचार करते तुम्हाला आज तुम्ही आज 5 लाखाची पॉलिसी घेतली किंवा 7 लाखाची 10 लाखाची पॉलिसी घेतली आणि तुम्हाला आज 10चे 10 लाख रुपये संपले. 10 लाखाची पॉलिसी 10 लाख रुपये कॅन्सरमध्ये संपले उदाहरणार्थ. आणि पुढे तो म्हटलं अरे यार कंपनी खूप चांगली, मला आज त्याला त्या मेडिक्लेमची व्हॅल्यू कळाली, तो उद्या म्हणाल मी 50 लाखाची पॉलिसी घेतो. नाही मिळणार सर तुम्हाला. कंपनीसाठी तुम्ही डॅमेज पीस झालेला. डॅमेज पीस मी इन शॉर्ट मी सांगू इच्छितो की कंपनीसाठी तुम्ही धोकादायक झालेला आहे. तुमची तब्येत कंपनीसाठी ती किती आहे की 40-50 हजारच्या प्रीमियममध्ये ती कंपनी 10 लाख रुपये तुम्हाला काय एकदा कॅन्सर झाला किंवा एकदा पॅरिस झाला तो भविष्यात पुन्हा कधी येऊ शकतो. ही तुम्ही धोक्याची घंटा आहे तुम्हाला. तर त्यामुळं घेतानाच पॉलिसी तुम्ही विचार करून घ्या. एकदा काय मोठा आजार जडला तर तुम्हाला पॉलिसी नाही वाढवता येणार. बरं आता मला सर सांगा की पॉलिसी घेताना आता बऱ्याच वेळा होतं की खूप सगळे लोक आहेत की पॉलिसी घेताना जे काही आपले हेल्थ इश्यू असतात तर ते लपवतात. म्हणजे पॉलिसी घेताना आरोग्यविषयक आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते लपवून जर आपण पॉलिसी घेतली तर त्याचे काही फायदे तोटे काय असतात, नेमकं फायदे तोटे काय आहेत त्याच्यावर? हे बघा, पॉलिसी घेताना बेसिकली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण पॉलिसी घेतोय तर ग्राहकाने त्याच्या तब्येतीची पूर्ण कल्पना देणं अत्यंत गरजेची आहे. जर तुम्ही कुठलाही आजार, तुम्ही कुठली गोळी घेत असाल किंवा पास्टमध्ये तुम्हाला कुठली ॲलर्जी झालेली असेल किंवा काही लोक म्हणतात की नाही मला ती गोळी चालू होती आता डॉक्टरांनी बंद करायला सांगितली, नाही ती सांगायचं. म्हणजे कुठलाही तुम्ही त्याचं क्युअर जे झालेलं असाल, तुम्हाला मध्यंतरीच्या काळात पॉलिसी घ्यायच्या काळाच्या अगोदर तुम्हाला एखादी ट्रीटमेंट चालू असेल आणि ती ट्रीटमेंट तुमची पूर्ण झाली आणि आता तुम्हाला पॉलिसी घेताना कुठली गोळी चालू नाहीये पण पास्टमध्ये ती हिस्ट्री झालेली आहे पूर्ण क्लिअर कट त्याला सांगणे अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जर पॉलिसी घेताना कुठली गोष्ट लपवली की तुम्ही कुठली गोळी घेताय किंवा तुम्ही कुठली तपासणी केलेली असेल, कुठली तपासणी केलेली असेल किंवा कुठलाही तुम्हाला आजार झालेला असेल, उद्या जर तो आजार लपवला आणि तुम्ही पॉलिसी घेतली ते तुम्हाला तात्पुरतं बरं वाटलं की माझी पॉलिसी झाली, आता मला काय मी अजून ॲडमिट झालो, तर लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता डॉक्टर तुम्हाला पूर्ण हिस्ट्री विचारतो. तुम्ही ॲडमिट असाल, तुमचे नातेवाईक, तुमची बायको, तुमचा मुलगा, तुमची आई, तुमचे भाऊ, तुमचे वडील, तुमची तब्येतीची पूर्ण त्यांना कल्पना दिली आणि पॉलिसी घेताना जर तुम्हाला तो आजार तुम्ही डिक्लेअर केलेला नसेल आणि तुमच्या डॉक्टरांच्या माध्यमातून तुमच्या स्टेटमेंटवरून डॉक्टरच्या माध्यमातून जर कंपनीला लक्षात आलं की बाबा तुम्ही हा आजार लपवलेला आहे, तुमचा क्लेम तिकडे रिजेक्ट होईल. कंपनी म्हणेल तुम्ही आम्हाला पॉलिसी घेताना का नाही सांगितलं. बरं सर, एखाद्या वेळेस असं पण होतं की एखाद्या व्यक्तीला असं वाटू शकतं की एक 7 महिन्यापूर्वी किंवा 8 महिन्यापूर्वी मला एक काहीतरी आजार होता किंवा काहीतरी त्याचा प्रॉब्लेम आता तो सॉल्व्ह झालेला आहे आणि मला पॉलिसी घ्यायची आहे, तर ती पण त्याची कल्पना देणं गरजेचं आहे का? पूर्णपणे देणं गरजेचं आहे. हे बघा, आज तुम्हाला जो आजार झालेला आहे तुम्ही आता पूर्ण क्युअर झालेला आहेत. आता ते ठरवतील ज्या पॉलिसीमध्ये ज्या कंपनीमध्ये तुम्हाला पॉलिसी करते अंडर रायटर ठरवतील तुमचे त्या संदर्भातले सगळे रिपोर्ट्स, सगळे प्रिस्क्रिप्शन, तुम्ही घेतलेल्या पासमध्ये गोळ्या सगळ्यांचं क्लिअरिटी देणं गरजेचं आहे. कंपनी काय करते, ती कंपनीची अंडर रायटर्स ते डिसिजन घेतात की ह्या माणसाला कुठली पॉलिसी द्यायची तर कुठला प्लॅन द्यायचा, हे सगळे अंडर रायटर ठरवतात किंवा द्यायची का नाही द्यायची हे सुद्धा ते ठरवतात. पूर्व सूचना देणं तुम्हाला गरजेचं अत्यंत गरजेचं. तुम्ही जर उद्या लपवली तर तुमचा क्लेम भेटणार नाही. भविष्यात कदाचित जर एखाद्या तुम्ही कुठलीही गोष्ट लपवलेली असेल तर तुमचा क्लेम तर भेटणारच नाही. तुमची पॉलिसी सुद्धा कंपनी रद्द करण्याचे अधिकार कंपनीकडे आहेत. हे तितकंच खरं आहे. एक प्रकारचा तुम्ही माहिती, तुमची खोटी माहिती दिली, बरोबर आहे. कंपनी म्हणून तुम्ही आमच्याशी फ्रॉड केला, तुम्ही आम्हाला फसवलं, तर आम्ही तुम्हाला कुठले पैसे द्यायचे, तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही काही. बरोबर, चुकीची माहिती दिली, चुकीच्या. बऱ्याच ठिकाणी काय असतं, पॉलिसी घेतात, बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये काय होतं की त्याला झालेला असतो आजार दुसरा, त्याने ट्रीटमेंट घेतलेली असते तिसरी. म्हणजे काय असतं, समजा एखाद्याने ॲडमिट झाला आहे की बाबा मला किडनी स्टोनचा त्रास आहे, बरोबर आहे, पण त्याला BP शुगर वगैरे त्यांनी लपवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की मी त्या आजारासाठी ॲडमिट झालेलो नव्हतो, तर मला हा आजार ह्याचं तरी मला भेटलं पाहिजे. तसं नाही होत. कंपनी पूर्ण सगळा विचार करते, कुठला आजार कुठल्या पद्धतीने होऊ शकतो,
हे ठरवणारे आपण नसतो. डॉक्टरांना त्याची लँग्वेज जास्त कळत असते की कशात आहे. आता मध्यंतरी रिसेंटली आमच्याकडे एक केस आलेली होती, तर त्याची मी तुम्हाला थोडीशी प्रोसेसची कमाल आहे. एक क्लेम होता की एखाद्याचं काहीतरी पोट साफ होत नव्हतं म्हणून त्या व्यक्तीला एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. पण पास्टमध्ये जेव्हा विचार केला, त्यांचे रिपोर्ट सगळे आम्ही मागवले, तेव्हा पॉलिसी घ्यायच्या अगोदरच त्या व्यक्तीने कॅन्सरची टेस्ट केलेली होती. आता विचार करा. आणि बरेच ती त्यातनं क्युअर झालेली आहे, पण पॉलिसी घ्यायच्या अगोदर तिला कॅन्सर झालेला होता, कॅन्सरची त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली होती आणि आता ॲडमिट झाली आहे ती व्यक्ती पोट साफ होत नाही म्हणून. लक्षात ठेवा, कॅन्सर जर झालेला असता तुम्हाला तुम्ही कॅन्सरची ट्रीटमेंट घेतलेली आहे, कंपनीने तुम्हाला पॉलिसीज दिली नसती. पहिली गोष्ट ती माहिती लपवली. तर ती व्यक्ती म्हणाल की नाही, मी त्याच्यासाठी क्लेम घेतला नाही, मी कॅन्सरचा कुठं क्लेम घेतलेला आहे, मी पोट साफ होत होतं, मला हे होतं म्हणून मी क्लेम घेतला. नाही सर, तसं होत नाही. कॅन्सर क्लेम असेल, कॅन्सर असेल किंवा कुठलाही क्रिटिकल इलनेस असेल, कुठलाही आणि गंभीर आजार असेल, तर तुम्हाला कदाचित पॉलिसीच मिळणार नाही. तुम्ही चुकीच्या मार्गाने पॉलिसी घेतलेली आहे, त्यामुळे तुम्हाला पॉलिसीज जर आम्हाला सांगितलं असं की आम्हाला कॅन्सरची आम्ही टेस्ट घेतलेली आहेत आणि मला कॅन्सर झालेला आहे आणि आता आम्ही बरे झालेलो आहे, कंपनी तुम्हाला प्लॅन वेगळा दिला असता. बरोबर आहे. किंवा तुम्हाला पॉलिसी दिली नसती. तुम्ही चुकीच्या मार्गाने आत येताय आणि आता म्हणताय की आम्हाला दुसरा हा क्लेम भेटला पाहिजे. नाही सर, पूर्णपणे चुकीचं आहे. तुमची क्लेम तर मिळणारच नाही, तुमची पॉलिसी रिजेक्ट होईल, हे तुमचे भरलेले पैसे सुद्धा जप्त होतील. एवढे अधिकार कंपन्यांकडे आहेत. बरं, आता सर पुढचा प्रश्न हा आहे की IT सेक्टरमधील जे लोक आहेत तर त्यांनी वैयक्तिकरित्या मेडिक्लेम घेतला पाहिजे का? बरोबर आहे. आता जी लोक सॅलरीड आहेत किंवा IT मध्ये काम करतायत, तर मी त्या लोकांना पण बऱ्याच वेळा सांगतो की तुम्ही एक स्टँड बाय म्हणून पॉलिसी घ्या. कसं असतं की तुम्ही IT मध्ये काम करतायत, तुम्ही ठीक आहे, तुमच्या कुटुंबाचं त्यामध्ये मेडिक्लेम कवर ते कंपनीतर्फे तुम्हाला भेटत आहे, पण तुम्ही त्यातनं बारकाईने विचार करा की तुमचं ते कवर किती आहे. ते 3 लाखाचं आहे, 5 लाखाचं आहे, ते तुमच्यासाठी पुरेसं आहे का? दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये कुठं सर्जरी वाईज कॅपिंग आहे का, किंवा कुठल्याही सर्जरीला, कुठल्याही आजाराला त्याला लिमिट दिलेलं आहे का, हे तपासणं गरजेचं आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी सांगू इच्छितो की मेडिक्लेम तुमचं स्टँड बाय आपलं असणं गरजेचं आहे. आता मला सांगा, उद्या त्या IT कंपन्याच्या अंतर्गत तुमची पॉलिसी आहे आणि त्या IT कंपनीतर्फे तुमची पॉलिसी आहे आणि उद्या तुमचा जॉब तुम्ही सोडला, तुम्हाला आता उद्या बिझनेसला जायचं आहे आणि त्या IT कंपनीच्या पॉलिसी आहे, आपल्याकडे IT कंपनीची पॉलिसी आहे म्हणून तुम्ही दुसरीकडे काढली नाही आणि त्या बिटवीनमध्ये तुम्हाला का तुमच्या कुटुंबाला कुठला गंभीर आजार झालेला असेल, कुठला पॅरालिसिस झालेला, हार्ट अटॅक आलेला असेल, बायपास झालेला असेल, तुमच्या IT कंपनी थ्रू पॉलिसी तुम्हाला भेटली. आता उद्या त्या कंपनीमध्ये तुम्ही काम नाही करत आहे, आता तुम्ही जॉब चालू केलाय किंवा तुम्ही उद्या दुसऱ्या कंपनीमध्ये गेलाय, तर तुम्हाला मोठा जो आजार घेतलेला आहे त्या व्यक्तीला पॉलिसी मिळणार नाही. किंवा भविष्यात तुम्ही त्या बिझनेसमध्ये तुम्ही गेलात, तुम्ही लाईन चेंज केली आणि तुम्हाला लाईन चेंज केली, IT कंपनीत बाहेर आला, तुमची पॉलिसी संपली, तुम्ही परत नव्याने सुरुवात करणार आणि इन बिटवीन तुम्ही कुठला मोठा क्लेम घेतलाय, तुम्हाला पॉलिसी रेग्युलर मिळणार नाही. त्याच्यामध्ये बंधनं येतील, पॉलिसी घ्यायला अनेक अडचणी येतील. त्यामुळे मी त्या लोकांना सांगू इच्छितो, सॅलरीड असाल, IT रिटर्न असाल, तुम्ही स्टँड बाय पॉलिसी घेणं अत्यंत गरजेचं आहे सध्याच्या काळात. बरं, आता एक साधा प्रश्न सर, जो प्रत्येकाला पडत असतो की या पॉलिसी घेताना प्रत्येक गोष्टी मेन्शन केलेल्या असतात का, की कुठल्या आजारासाठी एवढं सगळं बॅकअप आहे, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मेन्शन केलेल्या असतात? याच्यामध्ये काय असतं, आता एखाद्याने पॉलिसी, समजा नवीन पॉलिसी, फ्रेश पॉलिसी घेतलेली आहे की ज्याची कुठेच मेडिक्लेम नाही आहे, तर कसं असतं की ॲक्सिडेंटल अपघाती जर काय दुर्घटना झाली तर ते 24 तासामध्ये कव्हर होते आणि त्या 24 तासानंतर त्याचा क्लेम पेएबल होतो की 24 तासानंतर त्याचा ॲक्सिडेंट झाला तर ते पेएबल आहे. त्याच्यानंतर 30 दिवसानंतर, पॉलिसी घेऊन 30 दिवसानंतर एखादा आजाराचं निदान झालं आणि ते निदान झाल्यानंतर तुम्ही हे करताय, मी कुठले आजार, ते 30 दिवसानंतर कुठले आजार, एक सगळ्या प्रकारचे पॅन्डेमिक, साथीचे आजार, कोविड आहे, मलेरिया आहे, चिकनगुनिया आहे, डेंग्यू आहे, ह्या आजाराचं निदान 30 दिवसानंतर होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ते क्लेम चालू होतात. त्याच्यानंतर वेटिंग पिरियड 2 वर्षाचे असतात, जे लपणारे आजार जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत, म्हणजे किडनी स्टोन आहे, हार्निया आहे, पित्ताचे खडे आहेत, मोतीबिंदू आहे, ENT नाक कान घसा रिलेटेड आहे, व्हेरिकोज वेन्स आहेत, प्रोस्टेट ग्लँड्स आहेत, हे जे आहेत, गर्भाशयाची पिशवी, त्याच्या मणक्याचे आहे, गुडघ्याचे विकार आहेत, गुडघ्याच्या वाट्या वगैरे, स्पाईन्स आहे, हे जे लपणारे जे आजार आहेत ह्याच्यासाठी वेटिंग पिरियड आहे, त्याची एक लिस्ट आहे, तुम्हाला प्रत्येक कंपन्याकडनं त्याप्रमाणे प्रोव्हाइड केलेले असते. ते वेटिंग पिरियड असतात आणि पॉलिसी घेताना तुम्हाला कुठला काय आजार आहे
तर BP आहे, शुगर आहे किंवा एखाद्याचं तुम्ही गोळी घेताय तर त्याच्यासाठी 3 वर्ष वेटिंग पिरियड आहे. तर ह्या प्रकारे कंपनीने त्यांचे ते नियम लावून दिलेले आहेत. नियम लावून. बरं, आता सर पुढचा प्रश्न आहे, एखाद्या व्यक्तीच्या आजाराचं निदान जर नाही झालं तर त्याला क्लेम मिळतो का? हां, ह्याच्यामध्ये सध्या मी तुम्हाला एक सांगतो की एखादा व्यक्ती मला बरं वाटत नाही हां. तो जातो हॉस्पिटलमध्ये किंवा एखाद्या डॉक्टरकडे जातो, मला बरं वाटत नाही, तो ॲडमिट होतो. मग डॉक्टर म्हणतो की आता बऱ्याच लोकांचा भ्रम असतो की मी ॲडमिट होतो आणि मी माझी तपासण्या करून घेतो आणि मला काय मेडिक्लेम आहे, मी माझा निवांत बसतो आणि माझ्या तपासण्या करून घेतो. असं होत नाही. का की किंवा काही लोकांना कसं असतं, मला बरं वाटत नाही आहे, मला मळमळ होते, मला चक्कर येते, मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, डॉक्टर ॲडमिट करून घेणार त्याला. आणि तुमच्या लक्षात ठेवा, तुमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट झाल्यानंतर तुमचे रिपोर्ट जर नॉर्मल असतील, पुन्हा ते तुमचे रिपोर्ट जर नॉर्मल असतील तुम्हाला क्लेम भेटणार नाही. आता का नाही भेटणार की मला सांगा की तुम्ही ॲडमिट झाला, बरोबर आहे, कशासाठी झाला? पहिला प्रश्न आहे की मला बरं वाटत नव्हतं, मला अमुक होतं तमुक होत होतं, बरोबर आहे, ठीक आहे. लक्षात ठेवा, ॲडमिटची गरज होती का, तेवढी नीड होती का, हे तपासणं फार गरजेचं आहे त्या क्लायंटला आणि डॉक्टरला सुद्धा, की बाबा ह्या माणसाला ॲडमिटचीच गरज आहे का, नीड आहे का, किंवा त्याला 2 तास 3 तास जरा OPDवर ठेवून लक्षात घ्या की बाबा हा बरा होतोय का. किंवा लक्षात ठेवा, तुमचं 2-3 वेळा 3-4 वेळा डॉक्टरकडे 2-4 वेळा डॉक्टरकडे जाऊन आलेलं OPDमध्ये बरं होत नाहीये, डॉक्टर तुमचा सांगतोय की बाबा ह्या तपासण्या करा. त्याच्यानंतर जर वाटलं रिपोर्ट्समध्ये जर चेंज आले की बाबा हां आता बरेचसे चेंजेस आहेत का ज्या घरगुती ट्रीटमेंटनी बऱ्या होणाऱ्या नाही आहेत, ॲडमिट व्हावंच लागेल आणि तुम्ही रिपोर्ट ॲडमिट व्हायच्या अगोदर केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दिसून आले की ॲडमिट करणं गरजेचं आहे, तुम्हाला क्लेम भेटणार. पण तुम्ही ॲडमिट झाल्यानंतर तपासण्या केल्या तर तुम्हाला क्लेम भेटणार नाही आणि रिपोर्ट नॉर्मल आले तर तुम्हाला क्लेम भेटणार नाही. आता का नाही भेटणार, मला का नाही भेटणार? आता मला सांगा, ॲज अ इन्शुरन्स कंपनीच्या आता आधीसारखं आता आहे की IRDA सगळ्यांचा बॉस, IRDA सगळ्यांचं सगळं मॅनेज करते, सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांचं. लक्षात ठेवा, लोक म्हणतात की आम्ही काय ॲडमिट झालो म्हणजे की आम्हाला हाऊस आली आहे का? हाऊस कोणाला येत नसते साहेब. आम्हाला का सोया, लोक काही बोलतात, आम्हाला सोया टोचून घ्यायला काय मजा येते का? साहेब तसं नसतं, समजून घ्या. एखाद्या कंपनीने तुम्हाला जर तुम्हाला तुमचा क्लेम रिजेक्ट केला आहे कारण की तुमचा क्लेम जस्टिफाईड होत नाही आहे, तुमचं ॲडमिशन जस्टिफाईड होत नाही आहे, याच्या मागं कारण असं असतं की तुमचे रिपोर्ट सगळे लाईनच्या कंट्रोलच्या आतमध्ये आहेत. तर तुम्हाला कंपनी तुम्हाला विचारते की मग तुम्ही ॲडमिट का झाला होता, तुमचे रिपोर्ट सगळेच नॉर्मल आहेत, बरोबर. आता मला सांगा, जर कंपन्यांनी सगळ्यांचेच क्लेम अशी द्यायला सुरुवात केली, लक्षात ठेवा आता लाखोंनी अशी क्लेम जोडले, कंपनीकडे पैसेच राहणार नाही. बरोबर, ज्याला गरज आहे पैशाची. आता भरपूर सगळ्या लोकांचा हा गैरसमज असतो की बाबा आम्ही आता हेल्थ पॉलिसी घेतली म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेला हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो, प्रत्येक वेळेला आम्ही चेकअप करू शकतो. साधे जसं तुम्ही उल्लेख केला, मला थोडंसं जरी बरं नाही वाटलं तरी मी जाऊन चेकअप करू शकतो. तर काय नेमकं याच्याबद्दल काय सांगाल? नाही, आता तुम्हाला बरं वाटत नाही तर पहिली प्रायोरिटी माणूस काय करतो, आज मला बरं वाटत नाही, आधी डोमेस्टिक तो ट्रीटमेंट घेतो घरी. त्यांनी पण बरं वाटत नाही तर मग तो जातो त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडं. तर फॅमिली डॉक्टरकडे पण तो काय करतो, बाबा औषध लिहून देतो, अमुक करा तमुक करा, तरीसुद्धा त्याला बरं वाटलं नाही, तो पुन्हा एकदा जातो. मग हे फॅमिली डॉक्टरवाला म्हणतो की नाही तुम्ही ह्या तपासण्या करा, तुमच्या आमच्या गोळ्यांनी पण काय फरक पडत नाही आहे. त्याचा काहीतरी जर्नी झालेला असतो घरापासून त्या फॅमिली डॉक्टरपर्यंत 2दा-3दा. त्या जर्नीची सगळे पेपर्सची सांगड घालणं गरजेचं आहे. तुमच्या त्या रिपोर्ट्समध्ये जर काही आलं की बाबा ॲडमिट व्हावं लागणार आहे तर तो डॉक्टर तुम्हाला त्याचं डिक्लेरेशन देणार की प्लीज ॲडमिट दिस सो अँड सो क्लायंट, की गरज नसेल तर तो तुम्हाला ॲडमिट करून घ्यायला सांगणार सुद्धा नाही. लक्षात ठेवा. आणि त्याच्या विरुद्ध काही लोकांचं आग्रह करतात, अहो आमचा मेडिक्लेम आहे, आमचं होऊन जाईल, आमचं मेडिक्लेम आहे, आमचं होऊन जाईल, असं होत नाही. मग जर तशा वेळेला सर मग जी व्यक्ती ऍडमिट झालेली आहे, गरजच नाही तसं डॉक्टरने त्यांना डिक्लेरेशन दिलं, तर त्या प्रसंगामध्ये मग त्याला क्लेम भेटतो का नाही भेटत? नाही भेटणार सर. कसा भेटणार? त्याला स्वतःच्या खिशातनं ते पैसे त्याला त्याच्या खिशातनंच पे करावे. क्लेम रिजेक्टच होणार, तो ॲडमिशन नॉट जस्टिफाईडच होणार आहे. लक्षात ठेवा. हे का होत आहे की कंपन्यांना जोपर्यंत ऑन पेपर कळत नाहीये की रिपोर्टमध्ये काय चेंजेस आहेत आणि असे जर कंपनी तुमची जर पैसे द्यायला त्यांनी सुरुवात जर केली तर ज्याला गरज आहे, ज्याला ऑपरेशनची गरज आहे, ज्याला ICUची गरज आहे, कंपनीकडे पैसेच राहणार नाही. लाईन लागल लोज की बाबा मला असं होतंय, मला तसं होतं, मला या होतं, अशी तर लाईनच लागेल कंपन्यांकडं. हॉस्पिटलमध्ये पाय ठेवायला जागा राहणार नाही. म्हणजे गरजू लोकांना मदत मिळणार नाही. ज्याला गरज आहे त्याच्यासाठी फंडच राहणार नाही कंपन्यांकडे.
सगळेच फंड निघून जातील. तर कंपनी हे लक्षात, आज कुठलीही कंपनी खराब नाही, पण आज कंपनी मार्केटमध्ये आलेली पैसे द्यायलाच आलेली आहे. पण एवढंच आहे की जोपर्यंत जस्टिफाईड होत नाही तोपर्यंत क्लेम मिळणार नाही, हे तेवढंच खरं आहे. बरं मला सांगा सर की आता जी आपली पॉलिसी आहे तर ती पोर्ट करताना म्हणजे पूर्वीचे काही आजार असतील किंवा आत्ताचे काही म्हणजे आजार असतील एखाद्या व्यक्तीला, तर ते सांगणं गरजेचं असतं का बरं? हे बघा, तुम्ही पूर्वी जी पॉलिसी ज्या कंपन्यांमध्ये आहे बरोबर, त्याच्यानंतर तुम्ही ज्या आता नवीन कंपन्यांमध्ये जी पोर्ट करणार आहात, कारण की बाबा त्याचे फीचर्स चांगले, त्याचे प्रीमियम चांगले, ते अमुक तमुक सर्व्हिस चांगली, हे जे तुम्ही जे त्याप्रमाणे तुम्ही येत असाल तर लक्षात ठेवा, पॉलिसी पोर्ट करताना अत्यंत महत्वाचं आहे. पॉलिसी पोर्ट करताना तुम्ही त्या क्षणापर्यंत काय काय तुम्हाला आजार आहेत तुमच्या कुटुंबाला, जे तुम्ही इन्शुअर्ड पर्सन आहात, ज्याचे तुम्ही पोर्ट करणार आहात, त्यांचं पूर्ण खुलासा देणं गरजेचं आहे. पॉलिसी पोर्ट करताना तुम्हाला त्या क्षणापर्यंत तुम्ही त्या क्षणापर्यंत किंवा त्याच्या अगोदर तुम्ही काय तपासण्या केलेल्या असतील, तुम्हाला काय त्यामध्ये आजार जडलेला असेल, त्या सगळ्यांचं पूर्ण स्पष्टीकरण देणं अनिवार्य आहे. भविष्यामध्ये जर पुढं कळालं की बाबा पॉलिसी पोर्ट करताना यांनी ही माहिती लपवली, तुमची पॉलिसी जुनी असू द्या, तुम्ही आम्हाला फसवलं, कंपनी क्लेम देणार नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एखाद्याचं पुढचं अजून एक सांगतो तुम्हाला की एखाद्याची पॉलिसी समजा पूर्वीच्या कंपनीमध्ये 5 लाखाची आहे आणि पोर्ट करताना तो 10 लाखाची वर आला, बरोबर. आता 10 लाखाची जर आला आणि पोर्ट करताना डे 1 पासून कव्हर आहे, हे आपण सगळ्यांना सांगतो, बरोबर आहे. मी मान्य करतो की डे 1 पासून पोर्ट करताना डे 1 पासून कव्हर आहे. तर डे 1 पासून कुठला कव्हर आहे हे लक्षात ठेवा. पूर्वीची पॉलिसी 5 लाखाची आहे आणि आता तुम्ही वाढवून घेता 10 लाखाची, बरोबर आहे. आणि तुमच्या हेल्थ प्रमाणे कंपनीने तुम्हाला अप्रुव्हल दिलं की 10 लाखाची तुम्ही करू शकता. पण वेटिंग पिरियडमध्ये जे आजार आहेत 2 वर्ष 30 दिवस, त्या आजाराचे वेटिंग पिरियडमध्ये तुम्हाला फक्त 5 लाखाचंच कव्हर पुढे राहणार, बरोबर. जर दुसरं काही झालं याच्या व्यतिरिक्त तरच तुमचं कव्हर ते 10 लाखाचं राहणार. तर वेटिंग पिरियड मधला जो पिरियड आहे, जे काय आजार आहेत त्याला पोर्ट जरी पॉलिसी झाली तर एक्झिस्टिंग पॉलिसी प्रमाणेच कव्हर त्याला कंटिन्यू भेटणार पुढची 2 वर्ष, किंवा पीडी असेल तर 3 वर्ष. तशी माहिती देणं सांगणं गरजेचं अत्यंत गरजेचं आहे. पॉलिसी घेताना की सुरुवातीला असं होतं, हे आता आहे. हो, त्याशिवाय जर माहिती कुठली लपवली गेली तर क्लेम तर भेटतच नाही. तुमची पॉलिसीज कंपनी कॅन्सल करू शकते, तुमचे पैसे भरलेले सुद्धा जप्त करू शकते. कंपनीकडे तेवढे अधिकार आयडीने दिलेले आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीने चुकीची माहिती दिली तर त्याचा जो काही पॉलिसी आहे तर ती पूर्ण रिजेक्ट होऊ शकते, पूर्ण रिजेक्ट होऊ शकते, कुठलाच लाभ घेऊ शकणार नाही. त्याची जी भरलेले पैसे सुद्धा जप्त होऊ शकतात. बरं, आता मला एक सांगा सर की पॉलिसी घेताना खूप सगळे असे व्यक्ती असतात की जे स्मोकिंग करतात, ड्रिंकिंग करतात, बरोबर आहे का नाही? तर त्याची माहिती सांगणं गरजेचं असतं का की ते किती प्रमाणात घेतात किंवा रेग्युलरली घेतात का, कसं काय त्या विषयामध्ये? पॉलिसी घेताना तुम्ही पोर्ट करा किंवा तुम्ही फ्रेश पॉलिसी करा, मेडिक्लेम करताना तुम्हाला जो काय गोष्टीचा तुम्हाला ती सवय आहे, बरोबर, त्या सवयीचं प्रत्येक वेळा, आता एखादा माणूस स्मोकिंग करतोय का ड्रिंक करतोय तर त्याची फ्रिक्वेन्सी, त्याची क्वांटिटी, त्याचा व्हॉल्यूम हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे. हे क्लिअर करावंच लागतं. त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ गेलात तर तुम्हाला भविष्यामध्ये अडचणी येतील. एखादा समजा माणूस ड्रिंक घेत असेल आणि भविष्यामध्ये तो ॲडमिट झाला आणि त्याच्या लिव्हर, फॅटी लिव्हरमुळे तो हेवी ड्रिंकमुळे त्याचं लिव्हर खराब झालं आणि ती माहिती लपवली, तुम्हाला क्लेम भेटणार नाही साहेब. त्या पॉलिसी घेताना जर तुम्ही सांगितलं की मी एवढं अल्कोहोल घेतो, एवढं ड्रिंक घेतो, की मी एवढं सिगरेट घेतो, त्याचं व्हॉल्यूम एवढं आहे, अमुक तमुक त्याची फ्रिक्वेन्सी एवढी आहे, त्याची क्वांटिटी मी इतक्या वेळा घेतो, कंपनी विचार करेल तुम्हाला द्यायची का नाही द्यायची पॉलिसी, यायची. यस, पण ती माहिती पूर्ण देणं गरजेचं आहे. उद्या क्लेम आला तर क्लेममध्ये अनेक अडचणी तयार होतील, बरोबर. त्यामुळे त्यावेळी तो आपल्याला खूप गोष्टीचा मनस्ताप करावा लागतो. आता सर, आता बऱ्याच कंपन्यांमध्ये पॉलिसी घेताना हेल्थ चेकअप पाहिजे, बरोबर आहे, बरोबर. पण त्यामुळे जो प्रश्न आहे की कस्टमरच्या कोर्टात बॉल आहे. येस, लक्षात ठेवा, हेल्थ चेकअप बऱ्याच कंपन्यांनी बंद केलेले आहे. इनफॅक्ट सगळ्या कंपन्यांनी हेल्थ चेकअप बंद केलेलं आहे. ते हेल्थ चेकअप बंद केलंय, लक्षात ठेवा, उद्या भविष्यामध्ये लक्षात ठेवा, हेल्थ चेकअप बंद केलंय, कस्टमरच्या कोर्टात बॉल आहे. काय नेमकं त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की कंपन्या आता फार ॲडव्हान्स झालेल्या आहेत, त्यांचं ऑडिट प्रचंड होत असतं. एखाद्याने आता एवढा मोठा जनसागर झालेला आहे, प्रत्येकाचं हेल्थ चेकअप करणं कंपनीच्या पण कधी कधी आवाक्या बाहेर जातं. प्रत्येकाचं हेल्थ चेकअप करत बसायला कंपनी पण एक लक्षात ठेवा, एखाद्या कंपनी जर हेल्थ चेकअप नाही म्हणते, तुमची पॉलिसी देते ना, तर कंपनी तेवढे चॅलेंज तुमचा स्वीकारते. लक्षात ठेवा, कंपनी उद्या जर तुम्ही कुठले आजार लपवला तर कंपनी त्या शोधण्यामध्ये ती सक्षम आहे.
विचार करा, एवढं चॅलेंज कोण घेणार आहे? तुमचं विदाउट हेल्थ चेकअप करून आम्ही तुमची पॉलिसी देतोय, केवळ तुमच्या स्टेटमेंटनी घेतोय, तुमच्यावर पूर्ण विश्वास, कंपनी तुमच्यावर पूर्ण विश्वास, ट्रान्सपरन्सी पूर्ण आहे. लक्षात ठेवा, एवढं फक्त तुमच्या एका स्टेटमेंटनी कंपनी तुम्हाला पॉलिसी देते, पण भविष्यामध्ये जर एखादी गोष्ट सापडली की तुम्ही लपवली पॉलिसी घेताना, बघा तो रोल कंपनीचा आहे. तर लक्षात ठेवा, कंपनी जेव्हा हेल्थ चेकअप तुमच्या, इनफॅक्ट सगळ्या कंपन्यांनी हेल्थ चेकअप बंद केलेलं आहे. लक्षात ठेवा, कस्टमरच्या कोर्टात बॉल येतो. तर हे फार, म्हणजे याचा अर्थ असा होतोय, कंपनी बिंदास्त आहे, हे एवढी फॅसिलिटी देऊन पण कंपनी बिंदास्त आहे. कंपनीकडे स्किल येते शोधून काढायचं. जर तुम्ही लपवलं तर आम्ही बरोबर तुमचं शोधून काढू. जर तुम्ही क्लिअर असाल तर तुमच्याकडे 1 मिनिटात भेटणार आहे, त्यामुळे तुम्हाला अडचण येणार नाही. आता आपण एखाद्या एजंटकडनं जर पॉलिसी घेत असेल तर हे तपासणं गरजेचं आहे का, की तो किती नॉलेजेबल आहे किंवा किती माहिती आहे? लक्षात ठेवा की पॉलिसीसाठी बरेच एजंट आहेत सगळीकडं. तर लक्षात ठेवा, तुम्ही ज्याच्याकडनं पॉलिसी घेताय तो किती नॉलेजेबल आहे, त्याचा अभ्यास किती आहे, तो तुम्हाला पूर्ण कल्पना देतोय का, ह्याची चाचपणी करणं अत्यंत गरजेचं आहे. रेफरन्सने आलाय, फलाना आलाय, सगळं मान्य आहे, पण त्या एजंटचं पूर्ण तपासणं गरजेचं आहे. त्याचा हिस्ट्री, त्याचा इतिहास, भूगोल सगळं सोक्ष मोक्ष होणं फार गरजेचं आहे. काय बरं, काय कुठल्या गोष्टी तपासल्या पाहिजेत? मी इनफॅक्ट कसं असतं की एजंट आपल्याला पूर्ण माहिती देतो काय, त्याच्या कंपनीचं ब्रोशर असतं, ते ब्रोशर तुम्ही आधी मागून घ्या. ज्या एजंटनी तुम्हाला, की ज्या प्रतिनिधींनी तुम्हाला जे सांगितलेलं आहे तेच सगळं त्या ब्रोशरमध्ये आहे का. कसं असतं, लोक चुकीची पण माहिती देतात आणि त्यामुळे काय होतं, कंपनीचं नाव खराब होतं आणि पूर्ण कॉम खराब होऊन जातो, एजंटचं लॉबी खराब होऊन जाते. तर तुम्ही कंपनीचं ब्रोशर वाचा, कंपनीच्या ब्रोशरनुसार तुम्हाला तो एजंट पूर्ण माहिती देतोय का, हे सुद्धा अत्यंत तपासणं गरजेचं आहे. त्यामुळं एजंट नॉलेजेबल किती आहे हे ज्याचं त्याने ते ठरवावं, ते त्याचं त्यांनी ठरवून मग पॉलिसी घ्यावी. येस, अगदी बरोबर. बरं, मला सांगा सर, की पॉलिसी घेताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे एखाद्या सामान्य माणसाने? पॉलिसी घेताना काळजीपेक्षा मी तुम्हाला एक सांगतो की काळजी घेण्यासाठी ती पॉलिसी तुम्ही कितीची घेताय, किती लाखाची घेताय, येणाऱ्या काळामध्ये ही पॉलिसी आपल्याला पुरणार आहे का. जेव्हा एखाद्याचीच पॉलिसी कमी लाखाची आहे, 5 लाखाची आहे, 10 लाखाची आहे, आणि त्या एकाच वर्षात घरातल्या सगळ्याच व्यक्तींना जर दवाखान्यामध्ये भरती व्हायची वेळ आली तर तुमचं कव्हर संपून जाईल. तर घेतानाच पॉलिसी प्रॉपरची घ्या. एका वर्षात जर 2-3 जण आले, हॉस्पिटलायझेशन वाढलं किंवा एकाच माणसाला मल्टिपल वेळा ॲडमिट व्हावं लागलं तर त्याची पॉलिसी संपली तर पुढचं चॅलेंज आपल्यासमोरच उभं राहतं. तर घेतानाच पॉलिसी प्रॉपर रकमेची घ्या, त्याप्रमाणे तुम्ही ते फॉलो करा. असं. बरं, मला सांगा सर, की आता कॅशलेसमध्ये 100% क्लेम मिळतोच असं आहे का बरं? कसं असतं की कॅशलेसमध्ये 100% क्लेम भेटतोच, पण केस टू केसवर डिपेंड आहे आणि हॉस्पिटलवर डिपेंड आहे. जसा त्यांचा MOU ठरलेला असतो, हॉस्पिटलचा आणि कंपनीचा जो MOU ठरलेला असतो त्याप्रमाणे रेट आकारले जातात. लक्षात ठेवा की हॉस्पिटलमध्ये एखाद्या व्यक्तीला 100% क्लेम भेटतोय, एखाद्या क्लेममध्ये एखाद्या कस्टमरला 100% भेटू शकतो. पॅकेजमध्ये असेल तर तुम्हाला तो क्लेम 100% भेटतो, आणि पॅकेज नसेल तर हे पॅकेजचं कसं, ते हॉस्पिटल त्याच वेळी ठरवतं कुठल्या आजाराला पॅकेज आहे, कुठल्या आजाराला पॅकेज नाही आहे. त्या कंपनीचं त्या हॉस्पिटलचं ठरलेलं असतं. तर लक्षात, मोरल ऑफ द स्टोरी थोडक्यामध्ये सांगतो की 100% क्लेम न भेटता लक्षात ठेवा, ॲडमिन चार्जेस, रजिस्ट्रेशन चार्जेस हे कंपनीच्या दायऱ्यामध्ये बसत नाहीत. आधी कन्झ्युमेबल चार्जेस वगैरे देत नव्हते, आता काही कंपन्या कन्झ्युमेबल चार्जेस सुद्धा देत आहेत. पण ॲडमिट चार्जेस, रजिस्ट्रेशन चार्जेस ह्या मेडिक्लेमच्या अंतर्गत येत नाहीत, तर ते कस्टमरला पे करायला होतात. मग ती टक्केवारी किती असू शकते, 5% असू शकते, 10% पण असू शकते, 15% पण असू शकते. डिपेंड हॉस्पिटल आणि डिपेंड त्याची आलेला क्लेम, त्याची जी रक्कम त्याच्यावर पुन्हा ठरलेलं असतं. असं आपण फिक्स असं नाही सांगू शकत, केस टू केस. म्हणून मी सांगतो केस टू केस ते ठरतं, डिपेंड करते की काय ती केस आहे. यस. बरं, आता सर मला सांगा की आता सगळ्यांची लाईफस्टाईल खूप बदललेली आहे, बरोबर आहे की नाही? मोबाईलमुळे पुरेशी झोप नाहीये, वर्किंग लोड खूप जास्त वाढलेला आहे, खानपान सगळ्या गोष्टी आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये मेडिक्लेमच्या हप्त्यामध्ये वाढ होऊ शकते का बरं, असं वाटतं का तुम्हाला? भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये मेडिक्लेमला वाढ होणारच. कोण म्हणलं माझा हप्ता हाच आहे का पुढच्या वर्षी, हे सांगणं थोडंसं कठीण होणार आहे. की पुढच्या याच्याने येणार काळात सोनं बघा दिवसागणिक मागं चालू आहे, पेट्रोलचे रेट कुठं गेलेत. लक्षात ठेवा, जेव्हा पेट्रोल वाढतं सगळ्या गोष्टी वाढतात. सिलेंडर वाढतं, घरगुती गॅस वाढतो, भाजीपाला वाढतो, किराणा माल वाढतो, सगळ्या गोष्टी वाढच्या पूर्ण. आज मला सांगा ना,
कमी झालेलं प्रमाण फार क्वचित आहे. वाढच जास्त झालेली दिवस वाढ आहे. सर्वसामान्यांना ते पेलवत नाही आहे. तर भविष्यामध्ये हॉस्पिटलला सुद्धा त्या गोष्टी वाढवण्याशिवाय इलाज नाही आहे. भविष्यामध्ये रेट वाढतील, क्लेमचे पण प्रीमियम मेडिक्लेमचे पण प्रीमियम ते वाढणारच. पण ते किती प्रमाणात असेल ते त्या पटीने ते येणाऱ्या काळामध्येच ते होईल. बरं, आता एखादी व्यक्ती सर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, तर ते ऍडमिट झाल्यानंतर 24 तासामध्ये तसं त्यांनी त्याच्या ॲडवायझरला किंवा कंपनीला ते कळवणं गरजेचं आहे का? होय. हे का तुम्ही हॉस्पिटलमध्ये जेव्हा ॲडमिट होता तर 24 तासाच्या आत तुमचा क्लेम इंटिमेट करणं गरजेचं आहे. का बरं नेमकं सर? त्याच्या मागं कारण असं असतं की हॉस्पिटल कॅशलेस असेल तर ते हॉस्पिटलवाले तुम्हाला हे करतात. रिएम्बर्समेंट असेल तरीसुद्धा आता क्लेम पूर्णपणे इंटिमेशन करणं गरजेचं आहे. कारण की फ्रॉड क्लेम खूप येऊ लागलेले आहेत. कसं असतं, बऱ्याचशा ठिकाणी काय होतं, फ्रॉड क्लेम येतात. त्या कंपनी जेव्हा तुम्ही क्लेम इंटिमेट करता तेव्हा कंपनीकडं तो क्लेम नंबर जातो. क्लेम नंबर सुचत नाही, जो क्लेम इंटिमेट करतो ते हॉस्पिटलचं नाव, व्यक्तीचं नाव, पॉलिसी नंबर, बरोबर, पूर्ण माहिती, हॉस्पिटलचा ॲड्रेस, त्याला काय झालंय, किती वाजता तो ॲडमिट झालाय, कशासाठी ॲडमिट झालाय, या सगळ्या गोष्टींची कंपनीकडे पूर्ण माहिती जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर क्लेम नंबर जनरेट होतो. हे का आहे? कारण की फ्रॉड क्लेममध्ये काय होतं की कंपनीला जेव्हा कळालं की बाबा हा व्यक्ती इकडे ॲडमिट आहे, कंपनीचा जो ठरलेला डॉक्टर आहे त्या एरियातला तो तिकडे जाऊन व्हिजिट करतो की खरोखरच हा बाबा ॲडमिट झालेला आहे का, खरोखरच हो तो बाबा त्या आजारासाठी ॲडमिट झालेला आहे का, व्हेरीफाय केलं. येस, व्हेरीफाय केलं जातं. बऱ्याच ठिकाणी खूप ठिकाणी फ्रॉड झालेले आहेत. त्यामुळे कंपनीने हा नियम काढलेला आहे की 24 तासामध्ये तुम्ही आम्हाला इंटिमेशन देणं अनिवार्य आहे. आणि जर तशी सूचना नाही दिली किंवा तसं इंटिमेशन जर नाही दिलं तर मग त्या व्यक्तीला आता येणाऱ्या काळामध्ये काही नियम थोडेसे कठीण होत चाललेले आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये तो क्लेम सुद्धा तो आपल्याला नाकारला जाऊ शकतो. बरं, एक साधा सर प्रश्न जो प्रत्येकाला पडतो की असं मला असं वाटतं मी सध्या फिट आहे, ओके, हां, प्रत्येकाला असं वाटतं की आता मी फिट आहे, मला गरज नाही, पण खरंच हेल्थ इन्शुरन्स नेमकं का आणि कशासाठी गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? प्रत्येकाला एक भ्रम आहे की प्रत्येकालापेक्षा काही लोकांना असा भ्रम आहे की मला काही होणार नाही. जसं की मी आहे, राईट, असं वाटतं मी फिट आहे. बघा, फिट आहात चांगली गोष्ट आहे, पण 100% फिट आहात हे जज करणारं कोणीच नसतं, लक्षात ठेवा. आता सौरव गांगुलीचंच मी तुम्हाला उदाहरण सांगू शकतो की सौरव गांगुली, त्याची हाईट बघा, त्याची उंची बघा, त्याचं वजन बघा, सगळं काय बघा, तरीसुद्धा आता 3 ब्लॉकेज लागले, त्याला 3 स्टेंट करावे लागले. एवढा फिट माणूस असतो. बऱ्याच ठिकाणी जिममध्ये लोक एक्सरसाइज करतात. आज कोच आहेत बरेच. आज मी स्वतः मध्यंतरी बरेच उदाहरणं बघितली की जिममध्ये लोकांना हार्ट अटॅक येत आहेत. ते फिट आहे, एकदम मस्त पिळदार शरीर आहे. सोशल मीडियावरती जिम करताना तो व्हिडिओ दिसतो आणि अचानक 2 मिनिटांमध्ये ती व्यक्ती ढासळली किंवा मग गेलेली आहे. सांगतो काय, वेळ सांगून येत नाही. वेळ कधीच सांगून येत नाही. कुठल्या क्षणी काही होऊ शकतं, लक्षात ठेवा. आज मला म्हणतं मला काही होत नाहीये, पुढच्या क्षणाला काही होऊ शकतं. तर सध्याचं हॅक्टिक वातावरण, हॅक्टिकचं शेड्यूल्ड लोकांचं वर्कलोड एवढं झालेलं आहे. लोक प्रत्येक कामामध्ये टेन्शनमध्ये लाईफ चाललेलं आहे. ह्यामुळे आजाराचं प्रमाण प्रचंड वाढत चाललेलं आहे. रोज नवीन नवीन रोग आपल्याला पाहायला भेटत आहेत की आज हे झालं, ह्याला हे झालं. कधी कल्पना न केलेली लोक सुद्धा आज आपल्याला वाटतंय की बाबा ह्याला हे झालं. तर त्यामुळं मला काही होत नाही ह्या लोकांनी पहिल्याच गोष्ट भ्रम काढून टाकावा. येस. बरं, आता सर नेमकं हा इन्स्टंट कव्हर म्हणजे नेमकं काय ही कन्सेप्ट काय? इन्स्टंट कव्हर म्हणजे ह्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की ABCD, A फॉर अस्थमा, B फॉर BP, C फॉर कोलेस्ट्रॉल, D फॉर डायबेटिक. तर ह्यापैकी 2 कोणाला काही आजार असतील तर काही कंपन्यांनी असं एक मॉडेल काढलेलं आहे की पॉलिसी घेताना आता नियम असा आहे की पॉलिसी ज्याची नाही आहे, फ्रेश पॉलिसी आहे, ज्याची कुठंच पॉलिसी नाही आहे, ज्याने त्याला पॉलिसी घ्यायची आणि त्याला BP शुगर आहे, बरोबर आहे, आणि BP शुगर आहे तर त्याला वेटिंग पिरियड राहणार आहे 3 वर्ष. 3 वर्षापर्यंत त्याच्या रिलेटेड काय क्लेम आला तर क्लेम मिळणार नाही. समजा मला BP शुगर आहे, मला BP शुगर रिलेटेड काही क्लेम आला तर मला 3 वर्ष वाट बघायची आहे. पण आता 3 वर्षाचा पिरियड फार मोठा होतो. लोक एवढं विचार करतात की बाबा 3 वर्ष कधी जातील. तर काही लोकांचं असं असतं. तर काही कंपनीने असं एक मॉडेल काढलेलं आहे, रोल मॉडेल काढलेलं आहे की इन्स्टंट कव्हरमध्ये या 4 पैकी 2 आजार असतील, ते पण 10 वर्षाच्या आत असतील, तर तुम्हाला इन्स्टंट कव्हर म्हणजे 30 दिवसानंतर सुद्धा ज्या गोष्टीची तुम्हाला 3 वर्ष वाट बघायची त्या ठिकाणी तुम्हाला 30 दिवसाच्या नंतर तुम्हाला त्याच्या रिलेटेड जरी काही क्लेम आला तर इट विल बी कवर्ड. रिसेंटलीच माझी आता एक केस झालेली आहे.
तर नांदेडमध्ये ती व्यक्ती राहत होती, तर त्याने हैदराबादमध्ये ट्रीटमेंट घेतली. वय वर्ष 38. त्याचा क्लेम होता 15 लाखाचा. त्याला बिल आलं 19,50,000चं. त्याच्यामध्ये इन्स्टंट कवर दिला, डेंग्यू झाला होता, पण त्याला होतं शुगर. त्या शुगरमुळे तिचे मल्टिपल ऑर्गन्स सगळे फेल झाले. तो झाला सिरियस. तर सुदैवाने तो वाचला. पण ॲट द टाईम ऑफ डिस्चार्ज 19,50,000चं बिल मी स्वतः दिलेलं आहे. आणि पॉलिसी घेऊन 4 महिन्यात क्लेम आलेलं आहे. मी कोण म्हणतं ना मला काही होत नाही, होतं. आणि इन्स्टंट कव्हरची ही जादू आहे. ज्या माणसाला शुगर होती आपण त्याच्यावर डिक्लेअर केलं होतं शुगर आहे आणि त्याला इन्स्टंट कव्हर दिलं होतं. 4थ्याच महिन्यात त्याला क्लेम आला. शुगरमुळे त्याचे सगळे डेंग्यूचे सगळे सेल्स खराब झालं, सगळं बॉडी खराब झाली. माणूस सिरियस झाला. जवळपास तो 1-1.5 महिना ॲडमिट होता. 19.5 लाखाचं बिल कंपनी एका झटक्यात दिलं. मग इन्स्टंट कव्हरची ही खरी ताकद आहे, एक फायदा आहे. त्या जागात मोठा फायदा आहे. बरं, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न नेमका मेडिक्लेम का रिजेक्ट होतो, काय कारण आहे त्याचे? मेडिक्लेम का रिजेक्ट होतो? मेडिक्लेम रिजेक्ट होण्यामागं कारण की तुम्ही कुठलीही गोष्ट लपवली आहे पॉलिसी घेताना किंवा पोर्ट करताना. कुठली चाचणी तुम्ही जर पूर्वी झालेली असेल, जर तुम्ही ती सांगितली नाही, लक्षात ठेवा, माणूस एकतर डॉक्टरांसमोर खरं बोलतो, एक वकिलासमोर खरं बोलतो. का? की त्याला त्यातनं वाचायचं असतं. बरोबर आहे. त्याला त्याचं वाचायचं असतं. खोटं बोलला की तोच लटकणार. बरोबर आहे. लक्षात ठेवा. आता मला सांगा की मला पॉलिसी घ्यायची आहे आणि एखादी गोष्ट मी लपवली आणि दुर्दैवाने मला भविष्यात जर ॲडमिट व्हावं लागलं. आता मला माहिती आहे मी गोष्ट लपवलेली आहे. थोडक्यामध्ये एक गंमत सांगतो. लक्षात ठेवा, तुम्ही एखादी गोष्ट लपवलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की ही गोष्ट मी मेडिक्लेम घेता सांगितली नाही आहे. आणि एखाद्याला समजा शुगर आहे, तुम्हाला मला शुगर लपवायची किंवा बीपी मला लपवायचं आहे आणि कारण की मी मेडिक्लेम घेताना सांगितलं नाही आहे. लक्षात ठेवा, तुम्ही चुकीची माहिती दिली, डॉक्टरांकडनं चुकीची ट्रीटमेंट झाली तर तुम्हाला त्याचाच त्रास आहे. रिस्क तुमची जास्त आहे, कारण तुम्ही चुकीची माहिती पुरवली. म्हणून डॉक्टरांकडं स्पष्ट आणि खरं बोलायचं असतं, कारण की आम्हाला त्यातनं वाचायचं असतं, जीव वाचवायचा असतो. तुम्ही त्या मेडिक्लेमच्या भीतीपोटी किंवा मेडिक्लेममध्ये न सांगितल्या पोटी जर कुठली गोष्ट लपवली आणि तुमची ट्रीटमेंट चुकीची झाली, माणूस दगावू शकतो. बरोबर आहे. नंतर आपण काय करतो, डॉक्टरांनाच क्लेम देतो. बरोबर आहे. लोक हे बघत नाहीत की बाबा हे आहे ते आहे. नंतर कंपन्यांना नावं ठेवतात लोक कंपन्यांना नावं ठेवून उपयोग नाही. लक्षात ठेवा, भारतामध्ये अनेक मेडिक्लेम कंपन्या आहेत. सगळ्या कंपन्या चांगल्या आहेत. बरोबर. कुठलीच कंपनी वाईट नाही आहे. IRDAने जेव्हा अथॉरिटी तुम्हाला दिलेली आहे ना, तर कुठल्याही कंपन्या खराब नाही आहेत. सगळ्या कंपन्या चांगल्या आहेत. तुम्ही त्या पात्रतेच्या आहात, योग्यतेच्या आहात, ते बघणं. तर आता सगळ्या कंपन्या चांगल्या आहेत. मी पुन्हा सांगतो, मी म्हणत नाही माझीच कंपनी चांगली आहे, काही नाही असं नाही आहे. आणि बऱ्याचशा लोकांचं सांगतात आणि खूप लोकांमध्ये आणि आजकाल लोकांमध्ये एकमेकाला कम्पेअर करणं खूप झालेलं आहे की हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे चांगलं आहे. असं नाही होत, सगळंच चांगलं आहे. लक्षात ठेवा, सगळ्या कंपन्या चांगल्या आहेत. त्या चांगल्या आहेत म्हणून IRDAने त्यांना लायसन्स दिलेले आहेत, अथॉरिटी दिलेली आहे की तुम्ही इकडे मार्केटमध्ये बिझनेस करा. भारतामध्ये सगळ्या कंपन्या चांगल्या आहेत. तर मी लोकांना सांगतो की तुम्ही काय माहिती घेताय, तुम्ही काय माहिती देताय, त्याच्यावरनं ते सगळं नियोजित होतं. डिपेंड त्याच्यावर आहे. कुठलीच कंपनी, लक्षात, कोणाला नाव खराब करून घ्यायची इच्छा नाही आहे की आज माझं मेडिक्लेम कंपनी खराब आहे. कम्पेअरच करू नका. सगळ्या कंपन्या चांगल्या आहेत. तुमची एक बाजू रुपयाची आपण बघतो, दुसरी बाजू बघतच नाही. बाजू आपण पाहत नाही. जेव्हा दोन्ही बाजू बघतो तेव्हा ठरतं की बाबा त्याने काय केलं आणि ह्याने काय केलं. असं होत नाही. सगळ्या कंपन्या चांगल्या आहेत. फक्त तुमचं नॉलेज, तुमचा अभ्यास, तुम्ही दिलेली माहिती ती किती खरी आहे ह्याच्यावर सगळा खेळ आहे. खोटी माहिती, तुम्ही खोटी माहिती दिली तर तुम्हाला कुठली कंपनी तुमचा क्लेम रिजेक्ट करणार. मग आपण कंपनी नाव ठेवतो, ह्या कंपनी याची, ही कंपनी तशी, हिने तसं केलं, हिने तसं केलं. अरे बाबा, तू काय केलं? तू पॉलिसी घेतानाच सगळी माहिती दिली नाही आणि नंतर लोकांना आपण कंपन्यांना नाव ठेवतो, हे चुकीचं आहे ना. कुठलीच कंपनी तुम्हाला देणार नाही. पॉलिसी घेताना आपण चुकीची माहिती पुरवतो आणि मग त्यानंतर जेव्हा आपला क्लेम रिजेक्ट होतो तेव्हा आपण हे मान्य करत नाही की बरेच मान्य करत नसतील की आम्ही चुकीची माहिती दिली. करेक्ट. सर, आता मला एक सांगा की हा जो 2 वर्षाचा वेटिंग पिरियड म्हणा किंवा 3 वर्षाचा जो वेटिंग पिरियड आहे, तर नेमकी ही काय कन्सेप्ट आहे? 2 वर्ष वेटिंग पिरियडमध्ये मी तुम्हाला मध्यंतरी सांगितलं की 2 वर्षाच्या वेटिंग पिरियडमध्ये किडनी स्टोन, हार्निया, हे जे लपणारे आजार आहेत त्याची एक लिस्ट आहे. प्रत्येक हॉस्पिटलकडे असते, प्रत्येक कंपनीकडे असते. तर त्याची 2 वर्षाच्या वेटिंग पिरियडमध्ये काय आहे ते सगळं वेटिंग पिरियडमध्ये राहतं. तुमची पॉलिसी 2 वर्ष पूर्ण झाली, 24 महिने पूर्ण झाली, तेव्हा तुम्ही 3ऱ्या वर्षामध्ये जातात, किंवा 2 वर्षाचं वेटिंग पिरियड निघून जातं.
आणि त्याच्या 3 वर्षाचा वेटिंग पिरियड. 3 वर्षाचा वेटिंग पिरियड म्हणजे पॉलिसी घेताना एखादा तुम्हाला आजार आहे तर त्या आजाराच्या निगडीत जर काय खर्च आला म्हणजे त्याच्यामध्ये प्री एक्झिस्टिंग डिसीज त्याच्या निगडीत जर काय खर्च आजार आला तर तुम्हाला 3 वर्षापर्यंत त्या आजारच्या रिलेटेड खर्च मिळत नाही. आणि तुमची पॉलिसीला 36 महिने पूर्ण झाले म्हणजे 3 वर्ष पूर्ण झाली आणि 37व्या महिन्यापासून तुमची पॉलिसी, पण त्यासाठी पॉलिसी वेळेवर नूतनीकरण करणं गरजेचं आहे. तुमची पॉलिसी 3 वर्षात कंटिन्यू झाली, तुमचे PED सुद्धा प्री एक्झिस्टिंग डिसीज सुद्धा कव्हर झाले, हे अत्यंत गरजेचं आहे. तर प्री एक्झिस्टिंग डिसीज आणि 2 इयर्सचं वेटिंग पिरियड आहे, हे त्याची सगळी पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला सांगितलेली आहे. बरं, एक सर आता एक जनरली हा खूप मोठा गैरसमज आहे बऱ्याच सगळ्या लोकांच्या मनामध्ये की जर माझी हेल्थ पॉलिसी आहे, जर सगळ्या गोष्टी आहेत माझ्या, हॉस्पिटलला गेल्यानंतर जी पॉलिसी आहे आपली की पॉलिसीचा कुठलाही प्रीमियम असू द्या, पण भरपूर सगळे लोक आहेत की सुपर डिलेक्स रूम वगैरे सगळ्या ह्या गोष्टी आहेत तर यामध्ये शिफ्ट होण्याचा खूप जास्त प्रयत्न असतो. तर मग अशा वेळेला तुमची जी पॉलिसी असते तुम्ही घेतलेली कमी रकमेची जरी असली तरी पण तुम्ही सुपर डिलेक्स रूम घेण्याचा प्रयत्न करतात किंवा अफोर्ड करण्याचा प्रयत्न करतात, मग तशा टायमिंगला त्याचा काय तोटा किंवा काय फायदा होतो? हे बघा की बेसिकली जेव्हा आपण पॉलिसी घेतो ओके, तेव्हा पॉलिसी किती रकमेची, हां, तर हॉस्पिटल तुम्हाला सांगते किंवा तुमचा जो नेमलेला जो एजंट आहे, प्रतिनिधी आहे, तर त्याच्याशी पण तुम्ही संपर्क करून बघू शकता, विचारू शकता. बरोबर. तुमची पॉलिसी 5 लाखाची आहे, 10 लाखाची आहे, 15 लाखाची आहे, 25 लाखाची आहे, 1 कोटीची आहे. तर लक्षात ठेवा तुमच्या पॉलिसीच्या नियमाप्रमाणे तुम्हाला कुठल्या रूम कॅटेगरी आहे त्या प्रमाणाचीच रूम घ्यायची. समजा एखाद्याची पॉलिसी 5 लाखाची आहे, बरोबर आहे, आणि त्याने घेतली डिलक्स रूम, तर मग अशा केसमध्ये काय? अशा केसमध्ये काय होतं की तुमची पॉलिसी आहे समजा 5 लाखाची किंवा 10 लाखाची, बरोबर, तुम्ही घेतली, तुम्हाला ॲक्च्युली पॉलिसीमध्ये नियम आहे 10 लाख प्रायव्हेट रूम, बरोबर, 10 लाखाची पॉलिसी आहे. तुमच्या पॉलिसीप्रमाणे नियमाप्रमाणे एलिजिबिलिटी आहे प्रायव्हेट रूम, आणि ती न घेता 10 लाखाची पॉलिसी तुम्ही गेला एकदम डिलक्स रूमला किंवा सुपर डिलक्सला गेला, तर लक्षात ठेवा लोकांना काय गरजे म्हणजे प्रायव्हेट रूम समजा 8,000ची आहे, डिलक्स रूम 10,000ची आहे, ठीक आहे 2,000चा डिफरन्स मी भरून टाकतो, की ते 4 दिवस ॲडमिट आहे 8,000 भरून टाकतो. साहेब 8,000 रुपयाचा डिफरन्स नसतो. लक्षात ठेवा प्रायव्हेट रूमचे रेट वेगळे असतात, डिलक्स सुपर डिलक्सचे रेट वेगळे असतात, त्याच्या अगदी स्वीट रूमचे रेट वेगळे असतात. प्रत्येक रूमची कॅटेगरीप्रमाणे रेट ठरलेले असतात. तुम्ही जर म्हणाल की हा डिफरन्स काढा कॅल्क्युलेटरप्रमाणे जर डिफरन्स काढला, तसं होत नाही. का बरं, नेमकं का होत? लक्षात ठेवा ज्या रूममध्ये तुम्ही गेलेला आहात त्या रूममध्ये त्याप्रमाणेच त्याचे आकारलेले असतात रेट, सगळ्याच गोष्टी. येस, प्रत्येक गोष्टी आकारल्या, त्याचे डॉक्टरचे चार्जेस, नर्सिंग चार्जेस, प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये त्या आकारलेल्या असतात सगळे हॉस्पिटल. येस. जर 10 लाखाचा माणूस म्हटला मी डिलक्स रूम घेतो, तर जर 1 कोटीवाला म्हटला मी कशाला 1 कोटीची पॉलिसी घेऊ, बरोबर आहे, हा मी कशाला तेवढा हप्ता भरू. कसं असतं जो क्लास असतो त्याप्रमाणेच ती पॉलिसी द्यावी लागते आणि सॉरी रूम द्यावी लागते. जर तुम्हाला जर अप्पर साईडची पाहिजे तर तुमची पॉलिसी त्या ताकदीची आहे का, त्या पॉवरची आहे का, हे आपण जाणून घेणं हे जाणून घेणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा ॲडमिट होताना तुमच्या हॉस्पिटललाच तुम्ही विचारा की बाबा माझी ही पॉलिसी आहे, म्हणून म्हणतो पॉलिसी नीट वाचा, किंवा तुमच्या एजंटला तुम्ही विचारा की बाबा मी कितीची रूम घेऊ शकतो, तरच तुम्ही त्या रूममध्ये जा, अन्यथा तुम्हाला खूप मोठा गॅप भरावा करावा लागेल. आता वाटेल की 10,000ची रूम आहे आणि इकडं आहे 8,000ची रूम, प्रायव्हेट 8,000ची, डिलक्स 10,000ची, तुम्ही मी 4 दिवस ॲडमिट आहे 8,000 रुपये मी भरणार, असं होत नाही. तुम्हाला लाख रुपये भरावे लागतील. जेव्हा डिस्चार्ज होईल पूर्ण स्ट्रक्चर चेंज होतं, पूर्ण डिझाईन चेंज होतं. तुम्ही जर डिलक्स रूम घेतली आणि प्रायव्हेट रूमचं कम्पेअर नाही होत, पूर्ण डिझाईन चेंज होतं. त्याप्रमाणे मग सगळं रेट होतं, मग डोळे मोठे होतात. तर आपलं एवढं काय की अरे यार आपण तर याच्यामध्ये नव्हतं, आपला तर पॉलिसी आहे आणि मग अचानक हे कसं काय, बरोबर. म्हणजे घेताना अगदी पूर्ण काळजीपूर्वक आपण सगळं घेतलं. आणि बऱ्याच लोकांचा गैरसमज काय असतो, माझी 10 लाखाची पॉलिसी तर म्हणतात की माझी सर 10 लाखाची पॉलिसी आहे ना, मग तुम्हाला पैसे द्यायला काय आहेत, 10 लाख रुपये काय फक्त काय तुमच्यासाठी असे रूम्स घेण्यासाठी. हे बघा लोकांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हॉस्पिटलमध्ये येताय तर काय मजा मारायला येत आहे का, मुद्दा लक्षात ठेवा. तुमची 10 लाखाची पॉलिसी ॲग्री, तुम्ही 10 लाखाची पॉलिसी घेताय आय ॲग्री, पण तुम्ही ती डिलक्स रूम घेताय त्याची फे घेताय, तुम्हाला प्रायव्हेट रूम आहे ना, तुम्ही त्याच्यात झोपा ना, तिकडे तुम्ही आराम करा ना, तुम्ही ती रूम घ्या. तुमचे ते 10 लाख कशासाठी, तुम्हाला जर ICU लागला बरोबर तर ॲट ॲक्च्युअल दिवसाला 30,000 50,000 असेल कंपनी ते द्यायला पेएबल आहे. ते 10 लाखाचं काउंट तिकडं होतं, ICU ॲट ॲक्च्युअल होतं, बरोबर. एखाद्याची सर्जरी असेल ॲट ॲक्च्युअल होते, तिकडे कंपेअर नाही होत की 10 लाखाची पॉलिसी ना मी तेवढंच खर्च देणार. माणसाला जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टीसाठी कॅपिंग नसतं.
लक्षात ठेवा. मग ती पॉलिसी 10 लाखाची आहे तर तुमची 10 लाखाच्या हिशोबानेच सगळे पैसे वापरले जातील. आणि ICU नंतर चॉईस राहतो आपला की बाबा तुम्हाला कुठली रूम पाहिजे. तो चॉईस आहे, तो चॉईस त्या तुमच्या पॉलिसीच्या सम ॲश्युअर्ड प्रमाणेच घ्यावा. तुम्ही अप्परचा घेतला तर तो डिफरन्स भुर्दंड तुम्हाला 100%. पण आता मला सांगा सर, आता तुम्ही एवढ्या वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, हे सगळे जे आपल्याला दर्शक पाहतात, हे सगळ्या भरपूर वेळापासून हा आपला सगळा शो बघत आहेत, तर मला एक सांगा की काय त्यांना नेमकी तुम्ही एक हेल्थच्या बाबतीमध्ये एक सजग राहावं, आरोग्याच्या बाबतीत माणसांनी पॉलिसी काढावी, तर काय सूचना कराल समजा सगळ्यांना की घेताना काय काळजी घेतली पाहिजे? देखा, पॉलिसी घेताना सगळ्यात आधी एकच काळजी घ्या, जेव्हा गरज नसते, जेव्हा आपल्याला गरज नाहीये तेव्हा मेडिक्लेम घ्यावा. ओके, लक्षात ठेवा. आणि जेव्हा गरज असेल की बाबा आता मला मेडिक्लेम पाहिजेच आहे, कदाचित तुम्हाला मेडिक्लेम मिळणार नाही. अच्छा. कारण एखादा माणूस आला समोरनं की बाबा मला मेडिक्लेम पाहिजेच आहे, तर लक्षात ठेवा काहीतरी गडबड आहे. स्वतःहून फोर्स करतोय मला मेडिक्लेम आजच्याच करायचं आहे, मला लगेच करायचं आहे, तुम्ही किती पैसे द्याल मी द्यायला तयार आहे. लक्षात ठेवा काहीतरी गडबड आहे. म्हणून आम्ही लोकांना खूप वेळा सांगतो, जेव्हा गरज नाहीये तेव्हा मेडिक्लेम घ्या, जेव्हा गरज आहे तर कदाचित तुम्हाला मेडिक्लेम मिळणार नाही. म्हणजे खूप जबरदस्त हे सगळं स्लोगन आहे की जेव्हा आपल्याला गरज नाहीये तेव्हा माणसानं हा मेडिक्लेम घेतला पाहिजे, पण जेव्हा तुम्हाला गरज भासेल आणि तेव्हा जर तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा तुम्हाला ते भेटणार नाही. कारच्या मागं कारण असं असू शकतं, याच्या मागं या स्लोगनच्या मागं की जेव्हा गरज नाहीये तेव्हा मेडिक्लेम घ्या. देवाच्या कृपेने जर तुमच्या नकात सुद्धा रोग नाहीये, तुम्ही कुठे गोळी घेत नाहीये, बरोबर आहे, तुम्ही फिट आहात, तुम्हाला पॉलिसी लगेच भेटेल. तुम्हाला वेटिंग पिरियड वगैरे 3 वर्षाचं वगैरे काय राहणार काही गरज पडणार. बरोबर आहे. आणि जेव्हा एखादा काय झाला हेल्थ इश्यू मोठा, की एखादा कॅन्सर झालाय त्यातनं तो बरा झालाय, किंवा एखाद्यानं पॅरालिसिस झालाय त्यातनं तो बरा झालाय, एखादा एन्जिओप्लास्टी झाली पण आता बायपास झाली नाही पण एन्जिओप्लास्टी झाली, तर आता कळालं की अरे बाबा मी तर 3-4 लाख रुपये देऊन बसलोय, आता मेडिक्लेम घ्यावा, तेव्हा तुम्हाला कदाचित मेडिक्लेम भेटणार नाही. आणि जर भेटला तर जो पाहिजे तो प्लॅन भेटणार नाही, त्याला कॅपिंग राहणार, त्याला लिमिट राहणार त्याप्रमाणे. म्हणून आम्ही लोकांना सांगतो, जेव्हा गरज नाही तेव्हा मेडिक्लेम घ्या. गरज आहे तर कदाचित तुम्हाला मेडिक्लेम भेटणार नाही, भेटला तर पाहिजे तो प्लॅन भेटणार नाही, पाहिजे तो प्लॅन नाही भेटणार. म्हणजे वेळीच सावध राहा. आपण फिट असू द्या, आपण रोज मॉर्निंग वॉक करू द्या, आपल्याला असंही वाटत असेल की आपण रोज साधी गोळी घेत नाही, आपल्याला कधी सर्दी होत नाही, कधी खोकला होत नाही, पण भविष्यातील एक इन्व्हेस्टमेंट आपण त्याला म्हणूयात की आपले, कारण ही सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे काय आहे तर आपलं शरीर आहे. ते जपण्यासाठी आपण खरंच ही पॉलिसी घेणं खूप गरजेचं आहे असं सरांचं मत आहे. परत एकदा आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय, मनपूर्वक आभार व्यक्त करतो की खरंच दवे सरांनी जो आपल्याला की आरोग्य विमा म्हणजे काय आहे, त्यातल्या कुठल्या अडचणी असतात, घेताना काय काळजी घ्यावी, नेमकं काय अजून काय प्रॉब्लेम्स असतात, किंवा मेडिक्लेम आपला कधी रिजेक्ट होऊ शकतो, त्याचे कारण काय, या सगळ्या गोष्टींवरती आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. अजून जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, त्याचे प्रश्नाचे उत्तर सर आपल्याला नक्कीच देतील. सर वेळ झाली आहे ते थांबण्याची, पुन्हा भेटूया एका नव्या आठवणीसोबत. तोपर्यंत थँक्यू. सर. काही राहील